तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. आमचं ऐकणार असाल तर पाठिंबा देऊ. राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांसमोर अट. औरंगजेबाची कबर हटवू नका, तिथली सजावट काढून मराठ्यांच्या शौर्याचा बोर्ड लावा. लहान मुलांच्या सहली तिकडे न्या, राज ठाकरेंची मागणी. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत आहेत. संतोष देशमुखांना अतिशय घाणेरड्या पद्धतीने मारण्यात आलं. देशमुख हत्याकांडावरती राज ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य. राज ठाकरेंचं पुन्हा एकदा लाव रे व्हिडिओ. शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळाव्यात दाखवले गंगेच्या भीषण प्रदूषणाचे व्हिडिओ. ज्या मतदारांनी मतदान करून ईव्हीएम मध्ये मतं दिसली नाहीत त्यांचेही आभार. गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंचा सरकारला ईव्हीएम वरून टोला. महाराष्ट्रात राहून मराठी येत नसेल तर कांचिलातच बसणार. प्रत्येक बँक कंपनीत मराठी वापरलीच पाहिजे, राज ठाकरेंचा इशारा. मराठी माणसाला एकजुटीने राहण्याचा सल्ला. हे लोक मला जीवे मारणार, लवकरच पोलिसांना कळव. अपहरणाच्या वेळी संतोष देशमुखांकडून मदतीची हाक. चालकाच्या जबाबातून नवी माहिती समोर. चिल्लर कोरटकरची आलिशान मर्सिडीज कार जप्त. फरार होताना नागपूरहून चंद्रपूरला याच मर्सिडीजने गेला होता कोरटकर. तर कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा. तर कर्जमाफी मिळेपर्यंत शिंदेनी देवगिरी बाहेर आंदोलन करावं. संजय राऊतांचा खोचक टोला. साई भक्तांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण. गुढीपाडव्याच्या दिवशी साई संस्थांची मोठी घोषणा. पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा. रेशीमबागेत हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर दीक्षाभूमीला भेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्ताने सोनं खरेदीसाठी गर्दी. सोन्याचे दर 92,000 तर चांदीचा भाव प्रति किलो 1 लाखांवर. भुवनेश्वरमध्ये बंगळुरू कामाख्या एक्सप्रेस रुळावरून घसरली. 11 डबे रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प. एनडीआरएफ कडून युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू. जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा म्हणे हरलेला पक्ष. झालं, निवडणुका संपल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो. निवडणुका कशा झाल्या, काय काय गोष्टी घडल्या, मला असं वाटतं याच्यावरती माझं बोलून झालेलं आहे. आता जे झालं ते झालं, आता हे बघायचं त्याच्या पुढचं. सगळे वेळ काढून आलायत ना,
बरंच बोलायचंय मला. अनेक विषय निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले, अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे, शुभेच्छांचे अनेक मला फोन पण आले आणि नेमके आजच आले. आज का आले याचे अर्थ मला समजतात. जरा जपून. पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या, मला असं वाटतं काही गोष्टींचं तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. मी त्याशी म्हटल्याप्रमाणे ते आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्याला सांगितलं मी आणणार मी. मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे. कुठे नयन? कसं वाटलं? म्हणे आतमध्ये गेल्यावरती ह असं झालं म्हणे. म्हटलं नाही, खालून प्रेत गेलं असेल एखादं. आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, नदीला देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा, आज नाही, आजचे राज्यकर्ते नाही, गेल्या अनेक वर्षांपासूनचे, मला आजही आठवते, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते, मला राजकारणातली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी. राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं. तेव्हापासून अजून गंगा साफ करतायत. त्याच्यानंतर आता 2014ला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार. आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट, तुम्ही आंघोळ केली म्हणजे, मी माझ्याकडे आता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत. पडणारच आजारी. त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे? प्रश्न हा गंगेच्या अपमानाचा नाहीये, प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये, पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं, होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही. त्या गोष्टी खरं तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता. सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्यासमोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो. खाली अरे खाली आहे, त्याला खाली आहे.
ही गंगेची परिस्थिती आहे. आतापर्यंत 33,000 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर. तुम्ही आता तो महंत बघितलात, ज्याला बोटीतनं तसाच्या तसाच टाकून दिला. तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जात आहेत. नुसतं आपला अग्नी दिल्यासारखा करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये. हा कोणता धर्म? म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, काय करायचं त्याचं? आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा नको का करायला? काळ बदलला, लोकसंख्या वाढली. 1000 वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हेच सगळे विधी आटपण्यासाठी म्हणून त्याच इथे वेगळ्या एका घाटावरती एखादी जागा करता येत नाही का? मग काय सांगतात लोक? ऐकत नाहीत. ऐकत कसे नाहीत? दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात. हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की ते पिऊन. झाली की नाही सुधारणा? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले भाग आहेत, इतके गलिच्छ आहेत, इतके गलिच्छ. आणि या नद्या बर्बाद कोण करतोय? आपणच करतोय. कशाच्या नावाखाली? धर्माच्या नावाखाली. प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो. प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्यावेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी, मला कळेना हे कसं काय चाललंय. काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले, अर्धा भारत. चला त्यातले आपण 5 लाख आपण पकडूया, व्हीव्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी. बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला. बरोबर की नाही? प्रत्येकाची जरी 200-200 ग्रॅम पकडली, चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला. तर तेही कुठे गेलं? म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना, झालं गेलं गंगेला मिळालं. महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच. आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या, सगळं केमिकलने भरली आहे.